डोंबिवली पूर्वेतील आजदेपाडा परिसरात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख जयंता पाटील यांच्यातर्फे भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। गोविंदा पथकांचा एकच उत्साह दिसून आला। 150 पेक्षा जास्त गोविंदा पथकांनी मनोरा रचून हंडीला सलामी दिली। या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख महेश पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। जेपी ग्रुप मित्र मंडळाच्या माध्यमातून गेली 26 वर्ष या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरी होत आहे। यंदाचं 27वं वर्ष। या दहीहंडीमध्ये अनेक पथकं येऊन गेली। आज दिवसभरात 107 पथकं येऊन सलामी दिलेली या ठिकाणी। आज दहीहंडीमध्ये सत्वगुण आहे। या सत्वगुणाच्या दहीहंडी बरोबरच आज आम्ही आजदेपाड्यातील अनेक समस्या आहेत, या समस्यांची आज दहीहंडी बांधलेली आहे। आणि या दहीहंडीमध्ये प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न आणि आरोग्याचा प्रश्न, या प्रश्नाला आम्ही हात घालून ही दहीहंडी आज उभारलेली आहे आणि आज या समस्यांचं निवारण करण्यासाठी आज दहीहंडी फोडणार आहे। बघितलं असेल, ठाण्याला संस्कृती मंडळ आणि भांडुपला 10 थरांची हंडी लावून आज विश्वविक्रम झालेला आहे। दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे। आणि आता तुम्ही हा उत्साह बघत असाल। आज आमचे जयंता पाटील गेले 27 वर्ष ते हंडी करतात। खरं म्हणजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे, अभिनंदन करायला पाहिजे की मोठ्या हिमतीने त्यांनी या सर्व गोविंदांना साथ दिलेली आहे, त्यांच्या पाठीशी उभे आहेत। मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो आणि या सर्व गोविंदा पथकांच्या मेहनतीला खरोखर सलाम आहे। आता तुम्ही बघितलं, एका फटक्यात 6 थर लावले। फक्त आमच्या महेशदादा पाटलांनी विनंती केली की 6 थर लावा, एका फटक्यात 6 थर लावले। खरोखर त्यांची मेहनत आणि हे मेहनत करत असतात, त्यांचं हे यश आहे। त्यांना सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद।